नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूया इयत्ता 5वी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षेचा पुढचा सराव पेपर पेपर क्रमांक 3. तर बघा 26 नंबरचा प्रश्न आहे. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 3 वाजून 35 मिनिटापर्यंत एकूण किती मिनिटे होतील? तर 10 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत. तर पेन चेंज करूया आणि चला कुठला पेन, आपल्याला पिवळा पेन घेऊया. तर बघा 10 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत तर 5 तास होतात बघा. 10, 11, 12, 1, 2 आणि 3. मग हे 60 मिनिटं, हे 60 मिनिटं, हे 60 मिनिटं, हे 60 मिनिटं आणि हे 60 मिनिटं. 6 300 मिनिटं झाली हे. आणि हे 35. टोटल किती मिनिटं झाले? 335 मिनिटं झालेली आहेत. तर जे पर्याय क्रमांक 2 मध्ये आपलं उत्तर आलेलं आहे. चला सेकंड क्वेश्चन कडे जाऊया. LCDM तुम्हाला मी पाठ करून घेतलेलं आहे किंवा तुम्हाला वर्गात बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की LCDM, M म्हणजे 1000 वजा D बरोबर किती? 500 LCD आणि भागिले किती? V म्हणजे 5. तर 5 एके 5. तर 5 एके 5 राहणार 100. 1000 मधून 100 गेले. 1000 मधून 100 गेल्यानंतर उरणारे बाळांनो 900. आपल्याला 900 शोधायचं आहे. तर बघा यमच्या अगोदर 900 शोधायचंय. यमच्या अगोदर 100. CM म्हणजे 900. C म्हणजे 100. 11,1111 ही संख्या कशी लिहाल? सोपा प्रश्न आहे. 11,1111. याच्यामध्ये मुद्दाम जाणीवपूर्वक हा प्रश्न दिलेला असतो बघा. कुठे चेंज केलेलं असतं? 11,1100 1100 केलेलं असतं इथं. ते अलवेज असतं. 17,1700, 16,1600, तसं 11,1100. तर तुम्ही काय करायचंय? सगळ्यांनी नीट लक्षात घ्या. असं पहिल्यांदा 11,000 लिहून घ्यायचं आणि 1111. आता 1111 असं लिहायचं आणि यांची बेरीज करायची बघा. तर 1 1 1 2 आणि 1 12,111 असं कुठं आलेलं आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. 600 रुपयाची वस्तू 510 रुपयास विक्री केली तर शेकडा सूट किती मिळाली? बघा हा फरक काढायचा आहे. फरक काढा. 600 मधनं 510 वजा करा. इथं बाजूला केलं तरी चालेल. 510 वजा करा. मी तर तोंडीच करणार आहे. 0 जसा तसा. 60 मधनं 51 गेले 9. 90 रुपयाचा फरक आहे. आणि मग आपल्याला काय करायचंय? वस्तू केवढ्याची होती? 600 रुपयाची होती. त्याच्यावरती बेनिफिट किती मिळालं? आपलं सूट किती मिळालेली? 90 रुपये सूट मिळाली. तर 100 वरती किती असा प्रश्न असतो. तर या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 15 एके 15, 15 सक्का 90. तर 15% सूट आहे. किंवा 6 एके 6 असं केलं तरी चालेल. 15 सक्का 90. 15% सूट जे ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. जायचं मग पुढं. 41 ते 50 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती? परवा दिवशी जर व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर सगळ्यांना आठवत असेल. मी सांगितलेलं आहे ज्याची सुरुवात 4 ने झालेली आहे आणि अशा 50 पर्यंत 4 अगोदर 55 चिटकवायचं. 455. आता जर तुम्हाला 31 ते 40 असती तर काय केलं असतं तुम्ही? 3 ने सुरुवात झाली, 55 चिटकवायचं. 355. 21 ते 30 जर असतं तर 2 ने सुरुवात, 2 आणि 55 चिटकवायचं. अशी बेरीज असते. हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. डोनाल्ड हा सचिनपेक्षा 25 दिवसांनी मोठा आहे. डोनाल्ड मोठा आहे बघा सचिनपेक्षा 25 दिवसांनी. म्हणजे अगोदर डोनाल्ड जन्मलाय. जर सचिनचा जन्म 18 जूनला असेल तर डोनाल्डचा जन्माची तारीख काय असेल? मागे तारीख असणार आहे. तर मागेवाली तारीख कुठली? 24 मे का 23 मे? पुढच्या तर येणारच नाही. कारण डोनाल्ड मोठा आहे. मोठा आहे म्हणजे अगोदर जन्मलेला आहे. तर आपल्याला किती दिवस मागे जायचंय? बघा 25 दिवस मागे जायचे. चला मी 18चे 18 दिवस काढून टाकले. आता बघा तो किती होणार आहे? 31 मे. 18 गेले दिवस बघा. 31 मे. आता 25 दिवस मागे जायचं. 31, 30, 29, 28, नाही मे जून बरोबर आहे की. 27, 26 आणि 25. 1 2 3 4 5 6 7 दिवस. 18 आणि 7 25. 24 मे ला येणार आहे ते तारीख. किती येणार आहे? 24 मे. बघा 24 तारखेला जर त्याचा जन्म झाला असेल तर 25 दिवस ऍड करायचा. बघा हा 24 तारखेला. तर अजून 25 दिवस. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7 आणि ते 18. 18 आणि 7 25 दिवस. 18 तारखेचे 18. अशा पद्धतीनं
2.25 रुपये प्रमाणे एक केळी असेल तर 2 डझन केळाची किंमत किती? 2.25. बघा 2.25 तुम्हाला अगोदर मांडता आलं पाहिजे. 2.25 2 आहे आणि 1.4 याला 2.25 म्हणायचं. याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये कन्व्हर्जन करायचं आहे, रूपांतर करून घेतोय. 4 दुनी 8 अधिक 1 9/4 येणार आहे. आता 2 डझन केळाची किंमत आहे बघा. किती डझन केळे आहेत बघा? 2 डझन केळे आहेत. 2 डझन म्हणजे 12 दुनी 24 12 दुनी 24 केळे आहेत. तर 4 1 4 4 सक्क 24 9 सक्क 54 रुपये. कुठे आहे उत्तर? 9 सक्क 54 ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. 9 सक्क 54. जाऊया पुढे. खालील पैकी योग्य पर्याय निवडा म्हटलेलं आहे. योग्य पर्याय 20%. टक्क्याचे 2 शून्य कटले. 20 चोक 80 आहे का इथं? 80 आहे का? नाही. काय पण देतात ते. टक्क्याचे 2 शून्य गेले. 25 8 200 आहे का? नाही. टक्क्याचे 2 शून्य गेले. 15 सक्क 90 आहे का? नाही. टक्क्याचे 2 शून्य गेले. 15 9 135 आहे का? आहे. 4 नंबरचा ऑप्शन आहे बघा. 15 9 135. या अंकापासून 4 अंकी समसंख्या किती तयार होतील? 4 अंकी समसंख्या किती तयार होतील? तर कालच तुम्हाला सगळ्याला सांगितलं हे प्रत्येकी 6 6 अंक तयार होणार आहेत. 6 6 आणि 6 म्हणजे 8 पासून सुरू होणारे 6, 7 पासून सुरू होणारे 6, 5 पासून सुरू होणारे 6, 9 पासून सुरू होणारे 6. तर समसंख्या विचारलेले आहेत. तर याच्यामध्ये सम अंक किती आहेत? एक अंक सम आहे. दुसरा अंक आहे का सम? नाही. तर प्रत्येकाच्या आता 6 6 म्हटल्यानंतर प्रत्येक अंकाचा याच्या 2 2 2 असे येणार आहेत ना. 2 2 2 शेवटी येणार आहे. म्हणजे एक लक्षात घ्या. तर याच्या 2 याच्या 2 आणि याच्या 2. एक मिनिट. 7 संख्या तयार होणार आहेत. किती संख्या तयार होणार आहेत? 6. आता तुम्हाला हे थोडंसं समजणार नाहीये. थोडंसं पहा. याची आयडिया मी थोडीशी सांगतोय पहा. थोडंसं मलाही थोडंसं आठवण असं झालंय, पण याची खूप सुंदर अशी ट्रिक आहे. पहा आता. तर याला बघा. तर सगळं शेवटी 8 पाहिजे. तर 7 असलेल्या 7 ने सुरू होणाऱ्या 8 असलेल्या 2 संख्या येणार आहेत. 5 ने सुरू असलेल्या शेवटी 8 असलेल्या 2 संख्या येणार आहेत. आणि 9 असलेल्या 2 येणार आहेत. तर 6 संख्या येणार आहेत. किती संख्या येणार आहेत? 6 संख्या येणार आहेत. ट्रिक मी नंतर सांगेल. थोडंसं आठवण असं झालंय. वेळ पण जाईल व्हिडिओमध्ये. एक लघुकोन काटकोनाच्या, काटकोनाचा अर्थच 90 आहे. काटकोनाच्या च्या आलंय बघा. मग करूया सुरू. काटकोन म्हणजे 90. च्या 3/6 पट आहे. 6 1 6 आत्ताच बघितलं होतं बघा. 15 सक्क 90 15 त्रिक 45. तर त्या लघुकोनाचं माप किती आहे? 45 डिग्री आहे. 45 अंश. काय अडचण आहे कोणाला? पहा पुढचा प्रश्न. एका संख्येची अदलाबदल केली असता नवीन संख्या मूळ संख्येपेक्षा 36 ने लहान आहे. 36 ने लहान आहे तर ती संख्या कोणती? तर बघा याच्यामध्ये खूप अशी गंमत असते पहा. अंकांची अदलाबदल केली असता मूळ संख्या 36 ने लहान आहे तर ती संख्या कोणती? थोडंसं 36 ने लहान आहे. थोडं सूत्र मला आठवण आहे तरी पहा. आता मी इथे करतोय थोडंसं आणि हे आठवल्यानंतर सूत्र सांगतो. 62 आणि 26. तर बघा 6 आणि 6 12 इथं आहे. 12तनं 6 गेले 6 चल 1 हेच आहे. पहिलंच उत्तर आहे. तर ती संख्या कोणती आहे? 26 आहे. कुठली आहे? 26 आहे. आकडे चेंज करून केलेले पहा. आठवत का नाहीये? चला आठवत नाहीये. त्याची पद्धत आठवत नाहीये. इथं ऑप्शन वापरून मी केलेलं आहे. -1 -1 जो आहे -1 ला जर समवेळा गुणले तर उत्तर अधिक येतं. +1 येतं. आणि विषम वेळा गुणले
तर उत्तर -1 येतं. तर 10 वेळा घेतलेलं आहे, 10 वेळा घेतलंय म्हणजे काय होणार आहे तुमचं +1 उत्तर येणार आहे. कारण 10 ही संख्या कशी आहे, सम आहे. वजा वजा अधिक होतं, हे वजा काय होणार आहे, हे वजा वजाला कॅन्सल होणार आहे. तर +1 उत्तर येणार आहे. ऑप्शन 2 a वर्ग वजा b वर्ग आणि a वर्ग अधिक b वर्ग या समीकरणाची किंमत किती येईल. जर a बरोबर 10 आणि b बरोबर 5 आहे तर 10चा वर्ग बघा मांडतोय मी, 10चा वर्ग 100 आणि 5चा वर्ग वजा 5चा वर्ग 25 म्हणजे 75 फिक्स झाले. तरी पण आपण चेक करायचं आहे, a वर्ग म्हणजे 10चा वर्ग 100 आणि 5चा bचा वर्ग 25 तर 125 फिक्स झाले. ऑप्शन नंबर 2. अजूनही याचं संक्षिप्त रूप ते देऊ शकले असते, 25 त्रिक 75 आणि 25 5 125 3/5 हे सुद्धा याचं उत्तर ते देऊ शकले असते. तुम्हाला दोन्ही प्रकारे जमलं पाहिजे. 1चा 20% चाल आहे म्हणजे गुणुले करायचं आहे. 20% टक्केचे शून्य खाली बघा 2/10 आलं, 2/10 म्हणजे 0.2 किंवा 20/100 2 पॉईंट दिले तर ते येणार आहे. सोपं होतं. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणुले बाजू पाहिजे, 4 गुणुले बाजू नाही पाहिजे. आयताचे क्षेत्रफळ योग्य म्हटलंय, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणुले रुंदी, हे तर सूत्रच आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 4 गुणुले बाजू नाही तर बाजू वर्ग पाहिजे. चौरसाचे क्षेत्रफळ काय पाहिजे, बाजू वर्ग. पाठ करून ठेवा, आयताची परिमिती लांबी गुणुले रुंदी पाहिजे, जे ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे बरोबर पर्याय. 2 वर्षापूर्वी आईचे वय मुलाच्या वयाच्या 6 पट होते. आणखी 8 वर्षानंतर आईचं वय 40 झालं. 8 वर्षानंतर 40 झालं, मग अगोदर किती होतं, 8 वर्षानंतर आईचं वय 40 झाले. तर 8 वर्षापूर्वी आई 32 वर्षाची होती. मुलाचे आजचे वय किती. तर पहा आता, 2 वर्षापूर्वी मुलाचे वय आईच्या वयाच्या 6 पट होते. आता 2 वर्षापूर्वी अजून 2 वर्षापूर्वी किती असणार आहे, 30 आणि 6 पट तर 5 × 30 येणार आहे. तर मुलगा 5 वर्षाचा तर मम्मी 30 वर्षाची. तर मुलाचं आजचं वय किती असणार आहे, +2 तर 7 वर्ष असणार आहे. किती असणार आहे, 7 वर्ष. आज 7 वर्ष. आता बघा हे 42 आणि 4 46, सगळे 46च्या वरच उत्तर आहे. तर बेरीज करायची. हे करताना बरोबर पॉईंट खाली पॉईंट लिहायचा आहे. 42.25 आणि 4.783. आता बघा इथं पॉईंट खाली पॉईंट लिहिला आहे, 3 जसाच्या तसा, 8 आणि 5 13, आजच्या आले 1, 7 आणि 2 9 आणि 1 10, आजच्या आले 1 42 आणि 4 46 आणि 1 47.033 जे की ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. 43 नंबरचा प्रश्न आहे बघा. आता ही एक पद्धत आहे, पहा तुम्हाला मी थोडंसं सांगतोय, ही पद्धत ती नीट काळजीपूर्वक लक्षात घ्या. खूप सोपा प्रश्न आहे हा. तर 999 ला 3 अंकी संख्येने गुणायचं असेल तर काय करायचं. तर हा 999 आहे ना, तर पहा तो 1000 ला किती कमी आहे, 1 कमी आहे. 1000 ला किती कमी आहे, 1 कमी आहे. म्हणून तो 1 फक्त यातनं कमी करायचा. किती कमी करायचा, 1 कमी करायचा. 998 मांडायचे. आणि आता हा जो 9 आहे की नाही, आपली बेरीज 0 आली, 9 आली पाहिजे. तर आता इथं बेरीज किती यायला पाहिजे, 9 ऑलरेडी आहे, मग इथं 0 मांडायचा. 9 आणि 0 0. आता 9 आणि 0 0, 8 आणि 1 9, बेरीज 9 आली पाहिजे बघा. 998 001, 998 001 कुठं आहे ते, 998 001. आता बघा मी दुसरी संख्या देतोय, हे इथं असंच ठेवतो. आता समजा 999 ला तुम्हाला 991 ने गुणायचं आहे. कितीने गुणायचं आहे, 91 ने गुणायचं आहे. तर यातला 1 कमी करायचा, 990 मांडायचं आणि आता सुरू करायचं. इथं 9 आहे की नाही, मग हा 0, कारण 9 बेरीज झाली, हा 9 आहे की नाही, 0. आणि आता 0 आहे की नाही, मग इथे 9 बेरीज यायला पाहिजे, ते 9. तर 990 009 आहे. अजून एक उदाहरण देतो तुम्हाला. चला इथं, चला 999 ला तुम्हाला 888 ने गुणायचं आहे, असं असू शकतं. मग 1 कमी करा, 887 आणि आता बेरीज 9 आली पाहिजे. 8 आणि 1 9, 8 आणि 1 9,
7 आणि 2 9. आलं का? हे तुमचं उत्तर आहे. ही ट्रिक आहे त्याची, लक्षात ठेवा. म्हणजे परत जर तुम्हाला कधी विचारला प्रश्न असा काहीही आला तरी तुम्हाला ते करता आलं पाहिजे. चला जाऊ द्या, पुढे जाऊया. 5.5 मीटर बरोबर किती सेमी? तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. 1 मीटर बरोबर 100 सेमी. पाठच पाहिजे. 1 मीटर बरोबर 100 सेमी. तर 5 मीटर बरोबर 500 सेमी. बरोबर आहे की नाही? 5 मीटर बरोबर 500 सेमी. आणि अर्धा मीटर आहे ना, 1.5 म्हटल्यावर अर्धा मीटर म्हटल्यावर 50 सेमी. 550 सेमी. कुठं आहे का ते? ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. चला, या ठिकाणी समान अंक असून ही 4 अंकी संख्या आहे. आता इथंच गणित सुटते बघा जागच्या जाग्यावर. जिला 8 ने निश्चेष भाग जातो, जिला 8 ने निश्चेष भाग जातो, तर लेख सगळ्यात सोपं आहे बघा. 8 8 8 आणि 8 8 ने 100% भाग जाणार आहे. 1 1 1 1 1. तर त्याच्यामुळं शेवटचा पर्याय ऑप्शन नंबर 4. गणित सोडवण्यासारखंच नव्हतं. बघा, दोन संख्यांचा गुणाकार आहे त्यापैकी 1 आहे. तर युनिट प्लेसला किती? 7 आहे. आता कितीने गुणल्यावर 7 येते बघा? 3 9 9 त्रिक 27 येते बघा. हे असू शकतं. 3 एके 3 3 एके 3 नाही. 3 त्रिक 9 नाही. 9 त्रिक 27 हे पण असू शकतं. मग आता यातलं या दोनपैकी नेमकं कोणतं? चला काढूया आपण दोनपैकी नेमकं कोणतं. आपले दोन ऑप्शन आलेले आहेत, एक हा आणि एक हा. तर एक लक्षात घ्या, 73 गुणुले 29 च्या ऐवजी 30 करतो. 73 गुणुले 30 केलं तर 7 त्रिक 21, जवळपास 2100च्या आसपास उत्तर येते. आणि 73 गुणुले 40 करतो, 40 करतो तर 7 चोका 2800च्या आसपास उत्तर येते. तर हे उत्तर असणार नाही, कारण 2100 आहे. म्हणून 29 किंवा गुणाकार करून बघा, काही अडचण नाही. दोनपैकी एकच गुणाकार करायचा, आला तर तो, नाही आला तर दुसरा. सर्वात मोठी 3 अंकी मूळ संख्या कोणती आहे? तर बघा, सर्वात मोठी 3 अंकी मूळ संख्या असणार आहे तुमची 997 असणार आहे. किती असणार आहे? 997. सर्वात मोठी 3 अंकी मूळ संख्या झालं मला वाटतं ते. सर्वात मोठी 3 अंकी मूळ संख्या कोण असणार आहे? 997 असणार आहे. एका संख्येला 19 ने भागले असता भागाकार 27 येतो. बर, व बाकी 7 उरते. तर आपल्याला काय करावं लागेल? सोपा प्रश्न आहे एकदम. 19 गुणुले 27 करावं लागेल. बरोबर आहे की नाही? मग 27 90, तर 27 90 किती येणार आहे तुमचं? 243. 243 पाडापाठ पाहिजे. आणि 27 एके 27 बरोबर. आणि त्यात अजून 7 ॲड करायचंय. 7 ॲड केलं तर किती बाकी उरलेली 7? तर 520 उत्तर यायला पाहिजे, जे की ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. 520. काय नाही, परत एकदा बघा, हे आणि हे या दोघांचा गुणाकार आणि ही 7 त्यात ॲड करायची. या दोघांचा गुणाकार आणि 7 ॲड करायची आहे. 25 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती? आता बघा, 25 पर्यंतच्या आहे म्हणजे 1 ते 25 पर्यंतच्या असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ असतो. 1 ते 25 पर्यंतच्या. तर आता बघा, सगळ्यात सोपं सांगतो. विषम संख्यांची बेरीज जर करायची असेल तर बघा, पहिली संख्या विषम 1 आहे, शेवटची संख्या विषम किती आहे? 25 भागिले 2 असं करायचं. आणि 1 ते 25 पर्यंत एकूण टोटल किती विषम संख्या आहेत? 13 विषम संख्या आहेत. किती विषम संख्या आहेत? 13. कशा काय 13? तर बघा, एक सम असते, दुसरी विषम असते. 1 2 3 4. तर एक ही विषम आहे. सम विषम सम. मग सुरुवात विषमनी झाली, शेवट विषमनी झाला. म्हणजे 25 पैकी 12 सम आणि 13 किती असणार आहे तुमच्या? 25 पैकी 13 विषम आणि 12 सम असणार आहेत. 13 आणि 12 25. तर बघा, 25 आणि 1 इकडं, आता इकडे येतोय मी. 26/2. 26/2 गुणुले 13. तर 13 दुनी 26 असतं आणि 13 गुणुले 13 म्हणजे 13चा वर्ग 169 असणार आहे. कुठे गेला 169? इथे आहे. भाषा समजून घ्या, योग्य चिन्ह वापरा. आपण चिन्ह ठेवून बघायचं, तर भागिलेने जातच नाही भाग, तर कशाला भागिले ठेवायचे? अजिबात नाही ठेवायचं. पहा, पहिलं वजा ठेवलं, वजा ठेवू शकतो इथं, मग अधिक आणि मग अधिक. काय होते बघा, वजा अधिक अधिक मध्ये काय प्रॉब्लेम नसतो. तर हे किती राहिलं तुमचं? 40 गेले, 10 राहिले. 10 आणि 5 15 आणि 10 25 येते. म्हणजे हे तर नक्कीच नाही आहे.
चला पहिलं वजा, मग अधिक वजा, अधिक आणि वजा. तर हे पण येणार नाही मला वाटतं, नाही येत, ते पण येत नाही. शेवटचं बघू, अधिक 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 केल्यावर येणार आहे काय? नाही, अधिक भागिले अधिक काय होते बघ, 45, 58, 10, 68 येते, 32 नाही येत. सॉरी, इथलं वजा वजा नाही आहे, 2 नंबर इथं भागिले चिन्ह आहे बघा, मी बघण्यात चुकलेलं आहे. वजा भागिले आणि अधिक, तर 45 आहे, 50 मधनं 8 गेले, नाही हो पहिल्यांदा हेच करावं लागेल. 8, 50 मधनं 8 गेले 42, आणि 42 आणि 10 52 होतात आहेत, तर ते नाही येणार. पुढचं चेक करतोय, हे वजा भागिले वजा आहे, वजा भागिले वजा. बघूया, पहिल्यांदा भागाकार करावा लागतोय. 8, 50 मधनं 8 गेले, चला तिसराच ऑप्शन आहे 42, आणि वजा 10 केला तर 32, जुळलंय आपलं तिसरा ऑप्शन. 2 बिंदूतून किती रेषा काढता येतील? फार सोपा प्रश्न आहे बघा. जास्तीत जास्त किती रेषा काढता येतील? हा एक बिंदू आहे, हा एक बिंदू आहे. किती रेषा काढता येतील? 1 आणि 1च रेषा काढता येईल. 1 आणि 1च चे ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. एका चौरसाचे व आयताचे क्षेत्रफळ समान आहे. चौरसाचं क्षेत्रफळ 96 आहे असेल व आयताची रुंदी 8 सेमी असेल, तर आयताची लांबी किती? प्रश्न जरा चुकीचा दिसतोय. बघूया काय होतंय ते. एका चौरसाचं क्षेत्रफळ 196 असायला पाहिजे. 196 असेल, 196 जर असेल तर 14चा वर्ग येणार आहे, 14चा वर्ग. आणि आयताचं क्षेत्रफळ पण 196 असेल. 196 असेल तर 8 आणि ह्याचा गुणाकार असेल, तर 196 ला 8 ने भागावं लागेल. 8 दुनी 16, 3 उरले, ते पण मॅच होत नाही. 8 चौक 32, मॅच होत नाही. 196 नाही, मग किती आहे? आता गणित पण नेमकं माझ्याकडे नाही आहे, कारण हा वर्ग पाहिजे. चौरसाचं क्षेत्रफळ म्हटल्यावर वर्ग लागतोय. हां चला, चौरसाचं क्षेत्रफळ 96 आहे. यातनं किती येतं? 12 8 96, 12 8 96, चला 12, हे पण चालते. हा 8 असेल तर हा 12, 12 8 96, लांबी गुणुले रुंदी. कसं आणलंय 96 कुणास ठाऊक. 1 ते 100च्या दरम्यान एकूण 2 अंकी मूळ संख्या किती आहेत? तर 2 अंकी म्हटलेलं आहे बघा. तर टोटल मूळ संख्या किती आहेत आपल्या? 25 मूळ संख्या आहेत. त्यातल्या 2 3 5 आणि 7 ह्या 1 अंकी 4 गेल्या, तर किती राहिल्या आपल्या? 21 मूळ संख्या आहेत. त्या किती संख्या आहेत? 21 मूळ संख्या आहेत. वर्तुळाचा परिघ 44 सेमी असेल तर वर्तुळाची त्रिज्या किती? तर वर्तुळाचा परिघ बरोबर एक सूत्र आपलं पाठ पाहिजे. सूत्र काय आहे आपलं? परिघ बरोबर, सगळ्यांनी लक्षात घ्या, तुम्हाला नाही यायला पाहिजे पण आलाय, 2πr, आणि या पायची किंमत असते 22/7. ॲक्च्युली 8वीच्या मुलांकडनं तर मी हे पाठच करून घेत असतो. 22/7 आणि गुणुले r पाहिजे, आणि तुम्हाला त्रिज्याच विचारली तर इथं किती येणार आहे? 44. तर बघा 22 एके 22, 22 दुनी 44, आणि 2 ला 2 गेलं तर किती राहिलं? 7 राहिलं. तर ते 7 बरोबर त्रिज्या येणार आहे. आता आम्ही एक ते पाठच केलेला असतो चार्ट 8वीच्या बाबतीमध्ये. कसं असतं तो चार्ट मी काढतो इथं. 7 त्रिज्या असेल तर 14 व्यास असतो, 44 परिघ असतो, आणि 154 क्षेत्रफळ असतं. 14 त्रिज्या असेल तर 28 असतो, म्हणजे हा 7चा पाढा, हा 14चा पाढा, हा 44चा पाढा, आणि इथं वर्ग असल्यामुळं तो 616 येतो. मग 21, मग त्याच्यानंतर 42, त्याच्यानंतर 132, त्याच्यानंतर 1386, असा तो चार्ट पाठ करून घेतलेला असतो. त्यात अर्धपरिमिती बी दिलेली असते. 36, 72,
108 जर बघितले तर हे 7चा पाडा असतो, हा बघितला तर 14चा पाडा असतो, हा बघितला तर 44चा पाडा असतो, हा बघितला तर 36चा पाडा असतो. फक्त तेवढंसं थोडंसं लक्षात ठेवावं लागतं. चौरसाकृत शेताची बाजू 10 मीटर लांबीची असून प्रत्येक 1 मीटर अंतरावर एक झाड लावले तर जास्तीत जास्त किती झाडे लावता येतील? तर काय नाही, ह्याची परिमितीच असते. कसंही केलं तर इथं 10च बसतात, टोटल इकडे 12 बसतात, इथं 12 बसतात, इथं 12 बसतात आणि इथं 8-8च बसतात. नाही, थांबा. तीन, 4 आणि 5 किती झाली? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 आहेत. इकडे 11 बसली. आता इथं एक, हे पण तसंच ना. 1 2 3 4 आणि 5, 3 4 आणि 5. तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इकडं 11 बसली ते, इथं 10 बसणार आहेत. इथं आता हे गेला, इथं 10 बसणार आहेत. इथं 9 बसणार आहेत. 10 11 10 9 असं कसं? 1 2 1 कप्पा 2 3 4 आणि 5, 1 2 3 4 आणि 5 कप्पे, बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 1 2 3 4 5 6 7 8 9, 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11, 41 झाडं बसतात येत. टोटल 41. थोडंसं टॅली करून बघा, काहीतरी चुकलंय माझं असं वाटतंय. जाऊ दे, पण वेळ जाईल. खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती? तर 78. तुमचे सगळे पाठ आहे सगळ्यांचं. 864 कागद बरोबर किती ग्रोस? तर एक ग्रोस म्हणजे 144 असतात. तर सरळ सरळ 864 लिहिले भागिले 144 करायचं. तर बघा 4 सक्क 24. आता बघा 4 सक्कच येणार आहे, सक्क. आता 4 चोक 16 एक येतं, पण 4 सक्क 24. तर याने ते 100% भागताना युनिट प्लेस मॅच केले बघा. 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 4 चोक 16, 4 पंचे 20, 4 सक्क 24. 24 आला की नाही लास्टला? 4 सक्क 24. एका बँकेतून 16,000 रुपये दशादशे 12 दराने 4 वर्षासाठी घेतले तर 4 वर्षानंतर किती झाले? बघा 12 चोक 48% व्याज मिळणार आहे. किती टक्के व्याज मिळणार आहे? म्हणजे 50%च्या अर्ध व्याज मिळणार आहे जवळजवळ. थोडं कमीच पडणार आहे. मग 16,000चे अर्ध किती? 8,000पेक्षा थोडंसं कमी. 16 आणि 8 किती? 24,000पेक्षा थोडं कमी. 23,680. हे झालं तोंडी. तरी आपण आता काढूया. 16,000वरती आपल्याला काय काढायचंय? व्याज काढायचंय टोटल अगोदर. आणि 100वर RT असतं. R किती तुमचा? 12 गुणिले 4 आहे. 2 शून्याला 2 शून्य गेले. 12 चोक 48 आणि 48 झालं की नाही हे. मग इकडे करतो 48 गुणिले 160. तर 160 इथं करतोय. तर बघा हा शून्य जसा तसा. आता मी 16ने गुणतोय. 16 आठी 28 असे. 12 आजचे आले. 12 इथं म्हणतोय. 16 चोक 64 आणि 12 76. 7,680. 7,680 आहेत. तर आता पहिले आपले 16,000 होते, त्यात 7,680 मिक्स करायचे ते. 80 जसेच्या तसे, 6 जसेच्या तसे, 16 आणि 7 23,680 जे मी अगोदरच काढलेलं होतं. खरेदी किमतीवर 200 रुपये कमी करून एक वस्तू खरेदी
खरेदी किमतीवर 200 रुपये कमी करून एक वस्तू 1400 रुपयास विक्री केली तर आता खरेदीच जी होती आणि 200 रुपये कमी करून विक्री केलेली आहे तर 200 रुपये काय होणार आहे तुमचा तोटा होणार आहे. काय होणार आहे? तोटाच होणार आहे ना. खरेदी किमतीवर 200 रुपये कमी करून एक वस्तू 1400 रुपयास विक्री केली तर 200 रुपये तोटा होणार आहे. खरेदीपेक्षा 200 रुपये कमी केले म्हणजे आपण जेवढ्याला घेतलंय त्याच्यापेक्षा 200 कमी केले म्हणजे 200 गेले ना आपले, तोटा झाला तो. आणि ती वस्तू केवढ्याला जाणार आहे? 1400 रुपयाला विकलेली आहे. 9999 गुणुले 99 तर 101 ला कुठल्याही संख्येने गुणलं की ती संख्या डबल येते. तर 101 ला कुठल्याही संख्येने गुणलं की ती संख्या डबल येते. तर 99 गुणुले 99, 99 भागिले 99 म्हणजे 101 येणार आहे. जर मी 37 गुणुले 101 केलं तर उत्तर काय येणार तुमचं? 37. आज 2 ट्रिक सांगितल्यात बघा. ती 999 वाली बी सांगितली आणि ही पण, हे लक्षात ठेवा. असं समजा एखादा म्हटला 45 गुणुले 101 करायचं आहे तर उत्तर किती येणार आहे? 45. आणि एखादा म्हटला 45 भागिले 101 भागिले 99 करायचं आहे तर उत्तर किती येणार? 101. हे कन्सेप्ट ध्यानात ठेवा. 4 तासात 180 किमी अंतर पूर्ण करते तर ताशी वेग किती किलोमीटर असेल? तर तुम्हाला 45चा पाडा येतोच आहे बघा. 180 भागिले 4 तास तर 4 चोक 16 तर एकच 4 वाला ऑप्शन आहे. राहिले 2, 4 25, 45 चोक 180. समांतर रेषा एकमेकींना किती बिंदू छेदतात? या काही नाही, कारण ते समांतर आहेत ना अशा. आता ह्या कशा छेदतील एकमेकींना? नाही छेदू शकत नाहीत. शक्तिमानचा जन्म 5 नोव्हेंबर 2005 रोजी सोमवारी झाला. बर, तर त्याचा 5वा वाढदिवस कधी येणार आहे? चला वाढदिवसच काढू आपण. 6 ला, 7 ला पहिला, दुसरा, 8 ला, 9 ला चौथा आणि 10 ला 5वा येणार आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. तर 5 दिवस तर तो पुढे जाणारच आहे. सोमवारचा क्रमांक असतो 1. 5 दिवस पुढे जाणार आहे. लीप इयर कुठं कुठे येते बघा. लीप इयर येते फक्त 8 ला. मग ते अजून एक वाढवायचं 6. 6वा वार कोणता आहे? शनिवार आहे. शनिवारी येणारे शक्तिमानचा वाढदिवस 5वा. 75% सगळ्यांचं पाठ आहे. 75/100 म्हणजे 25 त्रिक 75, 3/4 सगळ्यांचं पाठच आहे ऑलरेडी. 4 वर्षापूर्वी राधाचं वय 8 वर्ष होतं. आणखी किती वर्षानंतर ती 20 वर्षाची होईल? 4 वर्षापूर्वी 8 वर्ष होतं तर आज ती 12 वर्षाची ना. आता ती 20 वर्षाची होण्यासाठी अजून 8 वर्ष लागतील. वाट बघावी लागेल आपल्याला ती. 8 वर्ष, 12 आणि 8 20. आकृतीत सर्वात लहान कोणाचे माप किती अंश असेल? तर 7 आणि 7 13 झाले बघा. त्रिकोणाच्या ह्याची येणारे 50. किती येणारे ते? 50 येणारे. का 50 येणारे? का त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 असते बघा. 7 आणि 6 13 आणि 5 18 आलं. 18 म्हणजे 1 शून्य दिला की 180. 18 बेरीज आली पाहिजे असे 0 0 असले तर. पुढे आयताची परिमिती 68 सेमी असून, चला आयतच काढतो. आणि आयताची परिमिती 68 आहे. त्यातलं काय दिलंय? लांबी 18 दिली, 18 दिली, 36 गेलं. 18 दुनी 36. मग 68 मधनं 36 वजा करा. 2 राहिला, 3 राहिला, 32. हे दोघांचं 32 असणार. मग इकडं 16 आणि इकडं 16 तर रुंदी किती असणार आहे? 16. आकृतीतील त्रिकोणांची संख्या मोजतोय बघा. आता पहिल्यांदा मी फक्त एवढा त्रिकोण बघणार आहे. इकडला 1 2 3, 3 आणि 2 5 आणि 1 6 झाले. आणि आता मी फक्त एवढा बघणार आहे. थांबा, पेन चेंज करू आपण. कुठला घेऊ? निळा. हा पाहणार आहे. तर 1 आणि 2 तर 3 झाले. ते 6 आणि 3 9 झालेत बघा. पण अजून काय सापडते का बघू आपण. तर येतो या आकृतीत काही इकडून तिकडून आहे का मॅच? नाही. 90 जास्त आहे सगळ्यात जास्त. काय सापडायचं? कशाला बघत होतो मी? काय कळलं नाही मला. हायेस्टच 9 आहे. 2 संख्यांची बेरीज 1,78,495 असेल. त्यातली एक संख्या 1,09,999 आहे. तर दुसरी संख्या शोधा. तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? 1,78,495 मधनं 1,09,999 वजा करायचे.
मी काय म्हणतोय, चला करूया वजा. 15तनं 9 गेले 6, हातचे आले रिवर्स. 19मधनं 10 गेले 9, हातचा आला रिवर्स. 14मधून 10 गेले 4, हातचा आला रिवर्स. 18मधून 10 गेले 8, हातचा आला रिवर्स. 11, 17तनं 11 गेले 6, 68 496, ऑप्शन नंबर 4. 8 सेमी बाजूच्या समभुज त्रिकोणाची परिमिती किती असेल? समभुज त्रिकोणाच्या तीनही बाजू समान असाव्या असतात. हे आपलं पाठ पाहिजे. ही 8, ही 8, ही 8, तर 8 त्रिक 24 सेमी. खालीलपैकी योग्य सवय कोणती नाही म्हटलेले? प्रश्न नीट वाचायचा आहे. रात्री उशिरा झोपणे चांगली सवय नाहीये. दररोज लवकर उठणे चांगली सवय. मित्रांना मदत करणे चांगली सवय. अभ्यास वेळेवर पूर्ण करणे चांगली सवय आहे. पहिला ऑप्शन. तुम्हाला मैदानावर 100 रुपये सापडले तर काय कराल? मी गुपचूप खिशात घालील. चांगलं काम नाहीये. मी व माझे मित्र वाटून घेईल. अजिबात चांगलं नाही. हेडमास्तरांकडे जमा करील आणि पाहून तसेच निघून जाईल. तर हेडमास्तरांकडे जमा करायचे ते, पाहून तसंच निघून जायचं नाही. खालीलपैकी कोणत्या संख्येला 7ने भाग जाईल? तर काय करायचं? आता बघा, 7ने भाग जाईल तर बघा हे 7000 आहे, तर इथं 8 आलाय शेवटी. 7000ला गेला असता पण 8ला भाग जात नाही. असं सोपं सोपं बघायचं आधी. हे 67 आहे, तर 7ला भाग जात नाही. 63ला भाग जातो, 67ला जात नाही. आता राहिले दोनच ऑप्शन, 81 86 आणि 67 54. एकाला घालवून बघायचं आणि एकाला घालवायचंच नाही. तर बघा, 7 9 63, 7 9 63, 4 उरले. 7 सक्कुम 42, 42, 7 सक्कुम 42, 45 मधनं 42 गेले, 3 उरले. 7 5 35 येत नाही. हा गेला नाही म्हणजे हाच आहे. 41 86. तर एकदा घालवून बघूया 7ने. 7 5 35 उरले. 6 7 9 63 उरले. 5 7 8 56, 598. शाळेतील किती मुलांना फळे आवडतात? फळ आहे, फळ आहे, फळ आहे, फळ आहे. चला मोजा. एक पोरग बरोबर 20 चित्र आहेत बघा. 20, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, 14 दुनी 28, 280 जणांना फळे आवडतात. किती जणांना? 280 जणांना. पुढे, शाळेतील मुलांना सर्वात जास्त कोणते फळ आवडते? पायनॅपल आहे वाटतं बघा. अननस जास्त फळ आवडतं. काय प्रश्न नव्हता तो. चला, अशा प्रकारे हा व्हिडिओ संपलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.